नागपूर जिल्हा चळवळीचे आपले दोन्ही सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या परिषदेला उपस्थित आहे। सर्वप्रथम रामटेक जिल्ह्याचे आपले अध्यक्ष आणि आनंदरावजी राऊत साहेब हे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्याच पद्धतीने काटोल जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय मनोहररावजी मुंबई हे सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। राज्याचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांचे मार्गदर्शक साहेब या प्रेसमध्ये उपस्थित आहेत। त्यांचे स्वागत करतो। माननीय अभिजित पुढारे, माननीय शिरीष मेश्राम, माननीय पुरुषोत्तमजी नरगडे, माननीय नरेश मोडकरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम माननीय आनंदरावजी राऊत साहेब यांना विनंती करतो या पत्रकार परिषदेला या ठिकाणी नमस्कार। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जो आपल्या सैन्यांनी पराक्रम केला, पाकिस्तानामध्ये जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यांच्या सन्मानार्थ जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेचं आयोजन 16 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता कामठी शहर येथील जयस्तंभ चौक ते मोटार स्टँड ते नेताजी चौक कामठीपर्यंत तिरंगा यात्रा आदरणीय प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्हा पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेले आहे। आणि या यात्रेला समस्त देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि या यात्रेला मोठ्या प्रमाणात देशभक्त नागरिकांनी आपल्या सैनिकांच्या समर्थनार्थ या ठिकाणी यावं असं आव्हान आम्ही आपल्या मार्फत सगळ्या नागरिकांना करतोय आणि या संदर्भातच ही प्रेस या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपण नवनियुक्त भाजपचे हो काय तुम्ही म्हणजे कशा प्रकारे आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या विषयावर आपण बोलणारच आहोत। यालाच अनुसरून सन्मान्य काटोल जिल्ह्याचे आता नवनियुक्त अध्यक्ष कुंभारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। मी रामटेक जिल्ह्याचा अध्यक्ष, माझ्याकडे 3 विधानसभेचा मी जिल्ह्याचा तो संघटनात्मक दृष्टिकोनातून 2 जिल्हे आपण केलेले आहेत, रामटेक जिल्हा आणि काटोल जिल्हा। रामटेक जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा आहेत, रामटेक विधानसभा, कामठी विधानसभा आणि उमरेड विधानसभा, आणि काटोल जिल्ह्यामध्ये 3 आहेत। त्याच्यामुळे उर्वरित माहिती माझे सहकारी आदरणीय कुंभारे साहेब जे काटोल जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत ते देतील। त्यानंतर आपण या विषयावर नमस्कार, मी मनोहर कुमार, काटोल जिल्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष। भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील जे दहशतवादी अड्डे जे नष्ट केले आणि जी गौरवपूर्ण कामगिरी केली आणि या जगामध्ये आपल्या देशामधील सैन्याने एक आगळेवेगळं स्थान निर्माण केलं आणि त्यांच्या गौरवार्थ उद्या 16 तारखेला कामठी जयस्तंभेतून एक भव्य असं तिरंगा रॅलीचं आदरणीय नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात त्या ठिकाणी येणार आहे। तरी नागपूर जिल्ह्यातील सर्व जनतेला माझं आव्हान आहे की आपण सर्व त्या ठिकाणी त्या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं। कशा प्रकारे तुमची रणनीती आहे? येणाऱ्या काळामध्ये नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद आणि नगरपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माझ्यावरती पक्षाने भारतीय जनता पक्षाने आणि भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सर्व भारतीय जनता पार्टी सर्व नेते मंडळींची जबाबदारी टाकली आणि भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत ती जबाबदारी आम्ही प्रत्येक गावामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून ज्या शासनाच्या विविध योजना आहेत
त्या सर्वसामान्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी करणार आहे की आम्ही आमच्या पक्षाने त्या ठिकाणी काय केलं. अनेक अशा योजना आहेत की त्या योजना व्यवस्थित त्या ठिकाणी सर्व योजना सुरू आहेत आणि निश्चितच त्याचा या ग्रामीण भागामधील लोकांना त्याचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. आणि म्हणून माझी मला ठाम विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये भूतपूर्व भविष्यात त्या ऐतिहासिक विजय विधानसभेचा जसा विजय झाला त्याचप्रमाणे निश्चितपणे जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्या नागपूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा झेंडा निश्चितच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकणार. याचा फटका तुम्ही विधानसभेमध्ये पाहिलाय. 26,000 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आशिष देशमुख साहेब त्या ठिकाणी निवडून आले आणि तेव्हापासून सातत्यानं सावणे मतदारसंघामध्ये जे काही प्रलंबित काम होतं ते आशिष भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून पुष्कळशे कामाचा त्या ठिकाणी निकाल झाला आहे. वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर त्या ठिकाणी झालेले आहेत. अनेक मिटिंग ज्या प्रलंबित ज्या काही कामं होते त्या गोष्टी सुद्धा त्या निकाली निघाल्या आहेत. अनेक त्या ठिकाणी जनता दरबार झाले. जनता दरबाराच्या माध्यमातून आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून ते प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढण्यात आले. मग रस्त्याचा असो किंवा पाण्याचा असो किंवा पाण्याचा रस्त्याचा असो असे अनेक प्रस्ताव सगळ्यात मोठा ट्रामा सेंटर सावनेला झाला आहे. त्या ट्रामा सेंटरचं सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. सावनेमध्ये अंतर्गत रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी दिला आहे. तलावाचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खोलीकरण आहे. नळ दुरुस्ती असे अनेक प्रश्न जे प्रलंबित होते या 4 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागले. मला निश्चित खात्री आहे की सावने मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती पूर्ण जागेवर निश्चित भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी निश्चित निवडून येईल. सर, आप तिरंगे के सम्मान में यात्रा आयोजित कर रहे हैं, तो दूसरी तरफ आपकी पार्टी मध्य प्रदेश है क्या आज के? आपने जो सवाल पूछा है उसके बारे में हम इतना ही कहेंगे कि उसके जो भी आपने जो बात कही है उससे हम सहमत नहीं है. हर सैनिक का जो सम्मान है वो देश का सम्मान होता है और इसलिए जो आपका जो सवाल है उसको हम उस सवाल को जहां तक मेरी जानकारी मेरे इसमें वो आया नहीं है. किसी भी बड़ी पार्टी के नेता ने एक्शन नहीं लिया, हाईकोर्ट ने इसमें इंटरफेयर किया, तब जाके जो है आप एक्शन मोड पे आए. आणि महत्वाचं म्हणजे ते मंत्री होते, सर्वसामान्य कार्यकर्ते नव्हते. भाजपचे मंत्री एक सैन्य अधिकारीविषयी आणि ते पण लिंग भेदाला आधारित म्हणजे स्त्रियत्वाला दुय्यम दर्जा देणारं ते वक्तव्य केलेले आहे. त्यांची मानसिकता काय या विषयाचा तुम्ही तिरंगा यात्रा काढताय. प्रत्येक भारतीयाचा अभिमानाचा विषय आहे. तर याच्याशी संबंधित आहे की तुमचेच ते भाजपचे आहे मंत्री आहेत तर निश्चितपणानं त्याच्यावरती कार्यवाही होईल. ऍक्च्युली तो मध्य प्रदेशचा विषय त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं मला या ठिकाणी बीजेपी की जरूर आपने सवाल पूछा उसकी जानकारी उसकी डिटेल जानकारी लेने के बाद ही मैं उसके ऊपर बोल सकूंगा. बट अभी महाराष्ट्र में विशेषकर नागपुर की अपन बात कर रहे हैं और तिरंगा का सम्मान की जो यात्रा जो हम करने जा रहे हैं कल अपन उसके बारे में आज की प्रेस कर रहे हैं. तिरंगाचा सन्मान आपण करतोय मग एका सैनिकाचा सन्मान का नाही करायला हवा यावर तुम्ही बिल्कुल तिरंगा का महाराष्ट्र अगर कहीं ऐसा हुआ है तो वो गलत है. बीइंग ए प्रेसिडेंट ऑफ बीजेपी नागपुर अगर कहीं ऐसा हुआ है तो वो गलत है. अगर कहीं हुआ है तो अगर कोई स्टेटमेंट आया हो बट नागपुर में महाराष्ट्र में उसकी जानकारी लेने के बाद ही मैं बोल सकूंगा क्योंकि इसके बारे में मुझे अभी तक कोई इसकी जानकारी नहीं है. आपने जो सवाल पड़ा काँग्रेसमध्ये येते आम्ही त्याच्यासोबत निघून त्या गोष्टीला कोणत्या सैनिकाचा जर अपमान होत असेल मी आणि माझा पक्ष सुद्धा त्या गोष्टीसोबत सहमत नाही. निश्चितच ज्यांनी असं वक्तव्य केलं निश्चितच हायकमांड त्याच्यावर कारवाई करेल. तुम्ही उद्या त्या शब्दाचा निषेध कराल का? तिरंगी यात्रा करत आहात तुम्ही त्याचा निषेध कराल का तिथे काम केलं? जर कोणी या देशातल्या लष्कराचा एखाद्या सैनिकाचा अपमान जर करायचं तर या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी बसले निश्चितच आम्ही त्याला निश्चित उद्याची गोष्ट या ठिकाणी निश्चित करतो आम्ही की अशा व्यक्तीसोबत आमच्या कोणत्याही पार्टीचा नेता सहमत नाही.
त्याचं व्यक्तिगत म्हणजे पार्टीमध्ये होऊ शकत.